चिवडेपेटी आदर्श ज्येष्ठ समाजसेवक भारतीय मानव विकास सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष माझे पुरंदर तालुक्याचा विषय सर्व हा तालुका दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी 12 मागण्या आहेत माझ्या. त्या मागण्या मंजूर होण्यासाठी मी सोमवार दिनांक 13 तारखेला 11:30 रास्ता रोको आंदोलन करणार आहे. तरी या शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी सर्व पुरंदर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी सामील व्हा. आज तुमच्यासाठी मी इतका जवळतोय की पुरंदर तालुका शेतकरी हा डोंगरी भाग असून हा कायम दुष्काळच आहे. कधी कोरडा कधी ओला. शेतकऱ्यांच्या हातूनच हाल चाललेले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अनेक वेळा आंदोलन आपले चालू आहेत आणि अनेक वेळा फार मंत्र्याकडे आंदोलन करणार तर शेतकऱ्यांसाठी न्याय मिळवून देणार. माझ्या मागण्या अशा आहेत की पुरंदर तालुका हा ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. दुसरी मागणी की शेतकऱ्यांचा जे एक रुपया देऊन विमा शेतकऱ्यांनी केलेला आहे ते शेतकऱ्यांचा विमा त्याला मिळाला पाहिजे. ते मिळत नाही, ते मिळाला पाहिजे. 3 नंबरची मागणी की शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा मिळावा. अनुदान त्याला पैसे भरले जातात, कशाला 15-20 रुपये लागतात, कोराच द्यायला पाहिजे. शिवसेनेच्या काळामध्ये आम्ही मोफत सातबारा करू. मग तसं ह्या सरकार चांगलं आहे, आमचं सरकारला पाठिंबा चांगल्यापैकी आहे. आम्ही भरघोस मतदानाची मागणी निवडून देतोय. तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या फार मुळावा आला आहे आणि तुटकून जे आम्हाला निधी नको भरमसाठी मिळली पाहिजे. कारण शेतकऱ्याच्या शासनाने जाऊन स्वतः पूर्ण परिणाम शेतकऱ्याचे करावे. पुरंदर तालुक्याचे एकही शेतकरी चुकू नका. शेतकरी हा वंचित राहिला तर मंत्र्याला येऊन घंटा बांधल्या जाईल. असे कडक नियम शासनाने घ्यावे. प्रत्येक अधिकाऱ्याला आदेश द्यावे आणि शेतकऱ्यांना पुन्हा न्याय द्यावा. अशा बऱ्याच मागण्या आहेत. हा पुरंदर तालुका कायम असाचे डोंगरी तर जिल्ह्यावरून कपाडीचा पैसा पुरंदरच्या विकासासाठी आला पाहिजे. आत्तापर्यंत आले किती गेले किती पण पुरंदरचा विकास नाही. पुरंदरला पाणी पिण्यापासून सुरू आली. आत्ता यावर्षी 50 वर्षात जे पाऊस नाही झाला ते या 50 वर्षाच्या काळात आत्ता पाऊस भरमसाठ झाला. नदी झाले तमाम भरल्या. लाईट असून पाणी असून लाईट नाही, लाईट असून पाणी नाही. हा असा पुरंदर तालुका आहे. तर ह्याच्यात खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना जो त्रास होतो तो प्रत्येक अधिकाऱ्यांनी त्याची इन्क्वायरी करून काळजी घ्यावी. लाईट बोर्डाचा विषय असा आहे की शेतकऱ्याला रात्रीची लाईट, चांगल्या कारखानदाराला दिवसाला आहे. हे कुठून नाही आणला. अरे हा शेतकरी देशाचा घटक आहे. हा घटक संपला तर देश संपला. हा सारा शेतकरीच्या जीवावर चाललाय. आम्ही जर सगळं बंद केलं, रस्ता रोको केला, धान्य बंद केलं, ट्रक वाढवलं, तुम्ही खाणार काय? काय परिस्थिती शेतकऱ्याची? त्याच्या भावाला भाव नाही. शेतकरी फार आता आत्महत्येच्या वेळेवर आलेला आहे. अजून तुम्हाला वेळ आहे. शेतकरी बचाव, शेतकरी बचाव हा म्हणजे नारा बारीक नाही, हा नारा फार मोठा आहे. तर शेतकऱ्याच्या प्रश्न कुठंच अडचण येता कामा नये आणि ह्याचा आम्हाला नीती उत्तर दिली तेव्हा रस्ता चालू करून देणार नाही. रस्ता बंद म्हणजे बंद. जय हिंद, जय महाराष्ट्र.